नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आता वेळामुशाला तुम्ही सगळेजण गावाकडे गेला असताना तर सगळ्यांच्या शेतामध्ये हरभऱ्याची भाजी नक्कीच असते। तर येताना भाजी वगैरे खुडून आणलाच चला की आंबे जेवण वगैरे झाल्यावर माणूस थोडं फिरतं शेतामध्ये, तेव्हा थोडं वाकून आपली भाजी छान अशी खुडून घ्यायची हिरवी हिरवी गार। तर मी काय गावाकडे गेले नव्हते, मी मार्केटमध्ये, कारण भरपूर भाजी आली त्या हरभऱ्याची सुद्धा, मी मार्केटमधूनच आणली आणि अशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी निवडून घ्यायची असते। म्हणजे त्याला असं थोडी थोडी भाजी घेऊन अशी आपटायची, म्हणजे एखादी आळी वगैरे असेल तर ती खाली पडते आणि ती आळी बाजूला निघते। तर ह्याच्यामध्ये काहीही नव्हतं, भाजी एकदम स्वच्छ होते। पण बाजारातली असल्यामुळे या भाजीला मी पहिला धुवून घेतले आणि तुम्ही जर शेतातली आणला असाल तर तिला अजिबात धुवू नका, कारण अशीच भाजी खायला हरभऱ्याची एकदम छान लागते। तर अशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी मी सगळी निवडून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आता भाजी बनवणार आहे। तर आता ह्या भाजीला मी पहिला धुवून घेते। कसा माहिती आहे का, बाजारातल्या भाजीला धूळ वगैरे बसलेली असते आणि बऱ्याच जणांच्या हातासुद्धा लागलेली असते, त्याच्यामुळे भाजी धुवून घेतलेलीच बरी असते। जरा चव बदलते खरं धुतल्यावर, पण कसं माहिती आहे का, मन आपलं राहत नाही धुतल्यावर भाजी बरं वाटतं की आपल्या मुलांना इन्फेक्शन वगैरे होणार नाही, घाणीचं वगैरे धुळीचं वगैरे। आणि आजकाल भाज्यांवर फवारणीसुद्धा होते, त्याच्यामुळं धुवून घेतलेली कुठलीही भाजी चांगलीच। तर भाजी मी इथं धुवून घेतलेली आहे आणि बाजूलाच कढईमध्ये 2 माप तेल टाकले, हिरवी मिरची, लसूण आणि हिरवी मिरची हिरव्या पालेभाज्यांना घातलीच पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळं हिरव्या पालेभाज्यांना चव अप्रतिम येते। आणि आता हिरवं मिरच्याचं म्हणजे कमीत कमी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचा ठेचा वाटून घेतलेला आहे। लसणाच्या कुड्या 20 ते 25 कुड्या मी त्याचं दोन्ही मिक्स करून थोडंसं मीठ घालून वाटण करून घेतलेलं आहे। आता ते थोडं गुलाबी रंग होईपर्यंत म्हणजे तळायचं त्याला। आणि जी आपण भाजी धुवून घेतली त्याचं पाणी निचरायला चाळणीमध्ये ठेवले होतं। आता छान असं हे आपलं हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चांगला तळून निघालेला आहे। आता ह्याच्यामध्ये भाजी टाकायची आणि छान पद्धतीने बारीक गॅसवर आपल्याला भाजी फक्त वाफलून घ्यायची आहे। तेलामध्ये वाफलून घेतली ना भाजी एकदम छान लागते आणि भाजीचं आमचंच थोडंसं पाणी सुटतं। तर हरभऱ्याच्या भाजीमध्ये जर तुम्हाला मुगाची डाळ, तुरीची डाळ आवडत असेल तर अगोदर 2 तास भाजी करायची म्हणताना अर्धी वाटी डाळ भिजू घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही भाजी टाकायच्या आधी थोडी शिजवून घेऊन नंतर भाजी टाकून अशा पद्धतीनं भाजी बनवला तरी चालतं। आता हरभऱ्याची भाजी छान अशी आपली इथं टाकलेली आहे सगळी आणि त्याच्यावर 1 चिमूटभर हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकायचं। अगोदर आपण हिरव्या मिरची वाटताना त्याच्यात मीठ वापरलेलं होतं, म्हणून मी तर अर्धा चमचा टाकले ना, अगोदर अर्धा चमचा टाकला होता। आता छान भाजी आपण आलटून पलटून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये सगळं मीठ वगैरे चांगलं मिक्स होतं आणि भाजीला आपलं अंगचं पाणी सुटतं। तर आता मस्तपैकी शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट मी टाकणार आहे, कारण मी डाळ ह्याच्यात टाकली नाही म्हणून शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं वापरत आहे। मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट वापरलं की भाजी खायलासुद्धा छान लागते। तर ह्याच्यासोबत तुम्ही ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरी, कशाच्या पण भाकरी, आणि शेतात जर खायला ही भाजी इतकी मजा येते। पण जाऊ दे, आपलं कुठं नशीब आहे म्हणाचं शेतात जाऊन खायचं। तर मस्त वरून शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं टाकले आणि भाजी छान अशी परतून घ्यायची आणि ताट झाकून 5 मिनिटं वाफलून घ्यायची। तर मस्त आपली हरभऱ्याची भाजी तर तयार होते। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलवरचे असेच नवनवीन छोटे छोटे मोठे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। तर परत भेटूया असाच छान छान व्हिडिओमध्ये। आता छान अशी भाजी तर तयार झालेली आहे, तर आपण परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये। ह्याच्यामधलं सगळं पाणी सुकून द्यायचं आणि भाजी छान अशी आपली इथं तयार झालेली आहे। तर परत भेटूया आताच्या व्हिडिओमध्ये, पुरतं बाय।